जमलो आज आपण गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याला कोणाची नजर ना लागो गुरु शिष्याच्या नात्याला आईशिवाय माया नाही, गुरु शिवाय विद्या नाही। योग्य वयात योग्य संस्कार होण्यासाठी, ज्ञान मिळून जीवन समृद्ध होण्यासाठी गुरु आणि गुरुच मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचं आहे। गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा। आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। पिता बंधु स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातली सावली। पहिला उपक्रम आहे, एकदम सुंदर आणि सरप्राईज दिलेला आहे सगळ्या शिक्षकांना। सांस्कृतिक विभाग प्रमुख भोळे सर आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख विद्यार्थिनी सफिया आणि तिच्या सर्व सहकारी मंत्रिमंडळ या सर्वांनी छान नियोजन केलेलं आहे। तुम्ही सूर्या दिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। शिकू धीरता शूरता वीरता, धरू थोर विद्ये सवे नम्रता। मनी ध्यास हा एकला गोसा। सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। मनाची तयारी तुम्ही ठेवा, विश्वास आम्ही देऊ, कष्टाची तयारी तुम्ही ठेवा, ज्ञान आम्ही देऊ। हीच विश्वातील सर्व गुरूंची आपल्या शिष्याप्रती असलेली भावना। मी इयत्ता 10वीच्या काही विद्यार्थिनींना विनंती करते की त्यांनी आपल्या गुरुजनांचा श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा। 29 वर्षाच्या कालावधीमध्ये पहिल्यांदा झालेला गुरुपौर्णिमेचा इतका उत्साहात आणि आनंदात आणि एक वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला महत्त्व आहे आणि गुरुविनं करून दाखवलेलं वाट म्हटलं जातं। गोविंद दोहो खडे, दोन्ही माझ्यासमोर उभे आहेत, काके लागू पाय असं म्हटलेलं आहे। म्हणजे आता मी कुणाचे पहिल्यांदा पाय धरू, परमेश्वराचे धरू काय गुरुंचे धरू? प्रश्न पडला कबीरांच्या समोर आणि मग त्यांनी म्हटलं की बलिहारी गुरु आपणे गोविंद दियो बताय। ही शिक्षक शाळेमधले म्हणूनच फक्त आम्हीच गुरु आहोत असं नाही, तर पहिल्यांदा आपली आई गुरु आहे घरामध्ये नाही। अगदी या चराचरामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडून आपण काहीतरी शिकत असतो आणि ते सगळेच आपले गुरु असतात। मी पाठीपूजन केलं किंवा इतर गोष्टी केल्या याच्याही पेक्षा तुमच्या मनामध्ये गुरुच्या बद्दल असलेली भावना जी आहे आणि जी उद्गतीत झालेली आहे, वाढलेली जी आहे ती अतिशय महत्त्वाची। पहिली गुरु आपली आई आहे। आईचा देखील अशाच प्रकारे तुम्ही आदर वेळोवेळी केला पाहिजे। आईबद्दल, वडिलांच्याबद्दल, मोठ्या भावाबद्दल, बहिणीबद्दल आपल्या मनामध्ये तितकाच आदरभाव असला आणि मग गुरूंच्या बद्दल तर असलाच पाहिजे। आपल्याला यश प्राप्त करायचं असेल आणि त्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर गुरुची अत्यंत गरज असते। गुरु हा केवळ ज्ञान देत नाही, गुरु हा काही वेळेला तुम्हाला आधार पण देतो। त्याला आम्ही सांगत असतो एखादे, मग काही वेळेला रागानं वगैरे बोलतो, तर ते गोड म्हणून घ्यायचं किंवा त्याच्याकडे पॉझिटिव्ह दृष्ट्या तुम्ही बघितलं तर काय होईल, तुम्ही त्यातून बरे व्हाल, मनाशिवाय चांगल्या मार्गाला लागाल। या शाळेमध्ये 8वीच्या वर्गातल्या मुली माझ्यासमोर आलेल्या होत्या
की छोट्या छोट्या हाताने पाय घेताना अक्षरशः म्हणजे माझेही डोळे पाणावले होते. माझ्या मते माझ्या शाळेतल्या सर्व शिक्षका सहकाऱ्यांच्या पासून सुरुवात केली तर जगामध्ये असणारे असे सर्व गुरु ज्यांनी आपल्यासाठी काही पाठीमागं ठेवलं नाही आणि तुम्हा विद्यार्थ्यांना ते देत आत्तापर्यंत आलेले आहेत आणि ज्या जोरावरती माझे विद्यार्थिनी जे काही शाळेतून शिकून गेलेले आहेत ते अतिशय चांगल्या पदावरती काम करत आहेत. किंबहुना माझ्या शाळेतले जे काही विद्यार्थी बाहेर भले नोकरीमध्ये असतील नसतील पण एक सुसंस्कारित नागरिक, जबाबदार नागरिक आणि आदर्श नागरिक म्हणून समाजामध्ये आपलं स्थान चांगलं निर्माण करून आहेत. आणि आजचा कार्यक्रम बघता मुला मुलींनी एकत्र घडून आणलेला आहे. असं वळण आपल्या शाळेतून नेहमी राहिलं पाहिजे. आपल्या शाळेचं भाग्य म्हणायला पाहिजे की आपल्याला जे सगळे गुरुवरील लाभलेले आहेत, अगदी कोराडे सरांच्या पासून आमच्या असू दे, महेश कोराडेच्या पासून किंवा आमचा अशोक असू दे, ही सगळी माणसं किंवा माझे सगळे सहकारी असू दे, योगायोगानं अतिशय चांगल्या पद्धतीनं आपापल्या क्षेत्रामधनं ज्ञान चांगले मिळवून येऊन तुम्हाला या ठिकाणी ज्ञानार्जन करत आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गुरुजनांचे व विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. त्याबरोबरच ज्यांनी या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग दाखवत भाषणे घेतली व विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते.